गुरुदैव दत्त. महानंदेचं धर्मधैर्य. श्री गुरुचरित्राच्या 33व्या अध्यायातील 111व्या ओळीमध्ये असलेला धर्मधैर्य हा शब्द अत्यंत सूक्ष्म आणि गूढ आहे. त्या प्रसंगी प्रत्यक्ष श्री महादेव महानंदा नावाच्या वेश्येची परीक्षा घेतात. ही महानंदा केवळ आत्यंतिक सौंदर्यच नव्हे तर धर्मनिष्ठा आणि दानशूरपणासाठी देखील प्रसिद्ध होती. समाज ज्या स्त्रीकडे घृणेनं पाहतो त्याच स्त्रीच्या अंतःकरणाच्या शुद्धतेची परीक्षा घेण्यासाठी स्वतः श्री महादेव येतात. यातच तिची महानता दडलेली आहे. ही परीक्षा महानंदेच्या बाह्यवर्तनाची नसून तिच्या हृदयातील धर्मधैर्याची होती. संकटात, मोहाच्या क्षणी किंवा भीतीच्या प्रसंगी आपण आपल्या तत्वांवर किती ठाम राहतो हेच आपलं धर्मधैर्य असतं. महानंदेचं जगणं समाजमान्य नसूनही तिचं अंतर्मन मात्र पवित्र, सत्यनिष्ठ आणि करुणेनं भरलेलं आहे. हेच या परीक्षेनं सिद्ध केलं. देह, जात, व्यवसाय किंवा सामाजिक प्रतिष्ठेशी ईश्वराला काहीही देणं घेणं नसतं. तो केवळ भक्ती आणि मनाच्या शुद्धतेलाच महत्त्व देतो. जिथे खरी श्रद्धा, दया आणि नैतिक बळ आहे तिथेच तो प्रसन्न होतो. हेच या प्रसंगानं श्री गुरुचरित्र सांगतं. या प्रसंगानं आपलं आत्मनिरीक्षण व्हायला हवं. इतरांचं बाह्यवर्तन पाहून आपण निर्णय घेतो, परंतु ईश्वर मात्र केवळ हृदय पाहतो. आणि म्हणूनच व्यवसाय किंवा परिस्थिती माणसाला महान किंवा नीच ठरवत नसते, परंतु त्याचे विचार, कर्म आणि धर्मनिष्ठा यावरच त्या व्यक्तीचं खरं मूल्य ठरत असतं. गुरुदैव दत्त.